आयुष्य सारे सरून गेले शोधात सुखाच्या हरवुनी, आता न कोणी साथी सोबती, सारीच नाती गेली विरुनी. स्मरणातील साऱ्या त्या क्षणांना कशास ते उगळावे, झाले गेले विसरून नव्याने स्वच्छंदी जगावे. या उत्तरायणाच्या वाटेचा हाच सुखाचा काळ, ही हसरी संध्याकाळ, 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 ही हसरी संध्याकाळ. मी तुम्हाला शब्द देतो, यातला एक आणि एक पैसा या आश्रमासाठीच खर्च केला जाईल. आश्रम तुमची सलोदित आठवण काढेल. सुधाकर, आज कसं अगदी मोकळं मोकळं वाटतंय. सुधाकर, यांना जाऊ द्यायचं? जाऊ दे, ज्याचं त्याचं, ज्याला त्याला. रत्नाकर, नशीब काढलं तुम्ही. आता निघायचं आणि पुन्हा असले थैर करू नका, नाहीतर म्हातारपण आश्रमाच्या ऐवजी बाहेर कुठेतरी काढायला लागेल. कळलं ना? चला निघा. मी आत येऊ का? या ना. आपण? तू मला ओळखणं शक्यच नाही. मी अमेय वसंत काटदरे. अमेय वसंत काटदरे? अमेय, तू असं अचानक समोरून उभा राहशील असं स्वप्नातही कधी वाटलं नाही रे. यायला नको होतं का? मी मोठ्या अपेक्षेने इथे आलो होतो. मी निघू का? अरे नाही नाही, यासाठीच तर सगळा आटापिटा केला होता. तू बस ना, बस. एकटाच आलास? हो, एकटाच. तू बस हा थोडा वेळ. नाही म्हणजे हे येतीलच इतक्यात. गायत्री, ते बघ आलेच. बसा ना. आजचा दिवस कसा संपणार आहे काही कळत नाही. हा अमेय काटदरे. नमस्कार. नमस्कार. माफ करा, मी आपल्याला ओळखलं नाही. काय करता आपण? मी एसीपी आहे, भायखळा पोलीस स्टेशन. खरीच छान पर्सनॅलिटी आहे. तरी वडिलांच्या मनाने काहीच नाही. मिलिटरीत मेजर जनरलच्या हुद्द्यावर होते ते. गायत्री, तू एवढी अस्वस्थ का? कुठे काय, मी ठीक आहे. नक्की? ठीक. बरं, आपण अचानक वगैरे असं काही नाही, तर मामाच्या सूचनेवरून इकडे आलो आहे. मामाने तुम्ही दिलेली जाहिरात वाचली. कातरण कापून जपून ठेवलं होतं. तशी मी 2 पत्रही धाडली होती. पण हिचं नाव गायत्री झालंय हे ठाऊक नव्हतं, म्हणून चहा तांबे. अच्छा, म्हणजे तुम्ही ते पत्र पाठवणार आहे. तू मला आईच्या जागी आहेस असं लिहिणार आहे. तुमचे गौडबंगाल मला काहीच समजत नाहीये. तू कोण? तुझी आई कोण? तुझे वडील कोण? तुमचा आमचा संबंध काय? महिनाभर माझा मेंदू पोखरला जातोय. वेळ लागायची पाळी आली माझ्यावर. तू इथे कुणासाठी, कशासाठी आलायस? मला कोणी नीट सांगू शकेल का? तांबे,
तांबे एवढा आकांडतांडव करायची काही गरज नाहीये. मी सगळं काही सांगते तुम्हाला. सगळं शांतपणे ऐका आणि मग ठरवा काय करायचं ते. मला अमेयाला काही विचारायचंय. आणि एक लक्षात घ्या, तो माझ्याकडे आलाय, छाया तांबेकडे. अमेय, तुला माझा पत्ता कसा मिळाला, केव्हा मिळाला? म्हणजे जाहिरात वाचून तू आत्ता आलास? तुमच्याकडे खरंच माझा पत्ता नव्हता? तुझ्या वडिलांकडेही नव्हता? आमच्याकडे पत्ता नव्हता आणि तुझा पत्ता जाहिरातीतून मिळाला. हां, आता येणं म्हणशील तर ही वेळ बहुतेक नियतीने ठरवली. अगोदर भेटायचा प्रश्नच नव्हता. आम्ही वर्षभरापूर्वीच इकडे सेटल झालो. आम्ही म्हणजे मी आणि मम्मा. मम्मा नुकतीच देवाघरी गेली. पंधरवडा झाला. तिने तुझ्यासाठी पत्र लिहिलेलं. ती आजारी होतीच, पण तिने जेव्हा मृत्यू पाहिला तेव्हा तिने मला जवळ बोलावून घेतलं. म्हणाली माझे दिवस संपले, मी आता नाही जगत. माझ्या कार्याचे दिवस संपले की तू हे पत्र नेऊन छायाताईंना दे. म्हणून मी हे पत्र घेऊन आलोय. पंधरा वर्षापूर्वी दहशतवाद्यांच्या चकमकीत पप्पा गेले. तेव्हा आम्ही युपीत होतो. मला इकडे नोकरी मिळाली आणि आम्ही इकडे आलो. काका, तुम्हाला मनस्ताप होतोय कळतंय मला, पण थोडा धीर धरा. एवढा माझ्यापाशी असता तर माझ्या आयुष्याची फरफट कशाला झाली असती? गायत्री, मी बाहेर जातोय. थांबा तांबे, तुम्हाला थांबावंच लागेल. कदाचित हा आपल्या सहजीवनाचा शेवटही असू शकतो. वर्धापन दिनानंतर मी तुम्हाला सगळं काही सांगणारच होते, पण आज हे असं सांगावं लागतंय. या सगळ्या घटनांमध्ये हा याचे आई बाबा मी जेवढे संबंधित आहोत तेवढेच तुम्ही सुद्धा आहात. ही हसरी संध्या फाळ, ही हसरी संध्या फाळ, ही हसरी संध्या फाळ, ही हसरी संध्या फाळ. या सगळ्या घटनांमध्ये हा याचे आई बाबा मी जेवढे संबंधित आहोत तेवढेच तुम्ही सुद्धा आहात. थांबा तुम्ही, मी पत्र वाचते. सौ छायाताई आसी सप्रेम. आजही तुमचं सासरचं नाव माहीत नाही म्हणून जुनंच नाव लिहिते. यांच्या तोंडीही तेच नाव असायचं. आमची एंगेजमेंट होण्याआधी यांनी मला तुमची आणि यांची संपूर्ण कहाणी सांगितली होती. मला तसा चॉईसही दिला होता. लग्न मोडण्याचा चॉईस मी नाही स्वीकारला, कारण त्याचा मनमोकळा स्वभाव मला भावला होता. लग्नानंतर ठरल्याप्रमाणे लगेचच आश्रमातून आम्हाला आणून आम्ही दत्तक घेतलं. दुर्दैवानं म्हणा किंवा सुदैवानं म्हणा, मी यांना मूल देऊ शकले नाही. पण माझ्या मातृत्वाच्या सुखात कुठेही कमतरता जाणवली नाही. जणू देवानं यासाठीच हे सगळं अघटित घडवून आणलं होतं. अमेय, पोटचा मुलगा काय करेल असे पांग फेडलेत. पण आता मी थकले. आता जास्त निभाव लागेल असं वाटत नाही. वसंताचं अमेय हे एक स्वप्न होतं. ते मी जपलं, वाढवलं. आता मी पूर्ण समाधानी आहे. मी अमेयाकडून वचन घेतलंय, तो तुझ्याकडे येईल. त्याला आता कुणीच नाही
आणि तसाही तो पूर्णतः तुझाच आहे. आता मी नाही तेव्हा त्याला तुलाच सांभाळायचंय. अत्यंत गुणी मुलगा आहे तो. तोच हे पत्र घेऊन येईल. आम्ही त्याला त्याची जन्मकहाणी शब्द सांगितली आहे. तुमच्या मिस्टरांना समजावणं गरजेचं आहे. मी त्यांना हात जोडून विनवते, घडलेलं जसं आम्ही समजून घेतलं तसं त्यांनीही समजून घ्यावं. आणि मला आशा आहे तेही समजून घेतील. वसंत आधीच पुढे निघालाय, पण तो वाटेतच कुठेतरी घुटमळत असणार. मला घेतल्याशिवाय तो जाऊच शकणार नाही. येते मी. आधीच त्याला खूप ताटकळत ठेवलंय. पुन्हा एकदा विनंती, माझ्या आमेला सांभाळ. तुमची अनघा. तांबे तांबे वसंत माझ्या कॉलेजात होता. खूप हुशार हुरहुन्नरी. 4 वर्ष GS होता. एकदा असेच केव्हा तरी आम्ही भेटलो आणि एकमेकांच्या प्रेमातच पडलो. लग्नाच्या आणाभाका झाल्या, पण आम्ही घरी यातलं काहीच सांगितलं नव्हतं. पुढे कॉलेज पूर्ण झाल्यावर त्याला कमिशन मिळालं मिलिटरीत. त्यानंतर एकदा असाच केव्हा तरी सुट्टीत आला. आम्ही भेटलो. भावनेच्या भरात आणि एका बेसावध क्षणी आम्ही एकमेकांचे केव्हा झालो आम्हाला कळलंच नाही. त्यातच युद्ध सुरू झालं. त्याला जावंच लागलं. आमच्यातला हा प्रेमाचा दुवा जपण्याची, त्याला वाढवण्याची त्यांनी मला खूप गळ घातली. आमच्या घरी तर आगदो मुसळला. वर्षभर मी बाहेर होते. नाशिक सोडून दुसरीकडे जाऊन राहिले. अशातच याचा जन्म झाला. घरच्यांच्या रेट्यामुळे नाईलाजाने मला याला आश्रमात सोडावं लागलं. पण युद्ध संपल्यावर वसंत परत आला ना, की आम्ही लग्न करून याला परत आणणार होतो. पण घरच्यांनी खूप थैमान घातलं. माझं कोणी काही ऐकलंच नाही हो. आई बाबांनी तर विष प्यायची धमकी दिली. शेवटी त्या परिस्थितीत मला झुकावं लागलं. नाईलाजाने त्याला आश्रमातच ठेवावं लागलं. आम्ही जळगावला आलो. जे पहिलं स्थळ पाहिलं ते स्वीकारलं. आणि मी सौ गायत्री श्रीराम तांबे झाले. ही हसरी संध्या फाळ, ही हसरी संध्या फाळ, ही हसरी संध्या फाळ, ही हसरी संध्या फाळ. तांबे तुम्ही द्याल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे. खरंच मी तुमचे खूप अपराधी आहे. पण तुम्ही कृपा करून स्वतःला त्रास करून घेऊ नका हो. अमेय, मला तुलाही सांगते, तू पुन्हा एकदा सगळ्या गोष्टींचा नीट विचार कर. अजूनही तुला पाहिजे तर तू तुझा निर्णय बदलू शकतोस. सगळा विचार मी आधीच करून आलोय. मला मम्माला दिलेलं वचन पाळायचंय आणि तुला माझी आई म्हणून बरोबर यायचंय. आणि काकांची हरकत नसेल तर मला त्यांनाही बाबा म्हणायला आवडेल. हां,
मात्र मी माझं नाव बदलणार नाही. त्यांचं मला विस्मरण होऊन द्यायचं नाही. माझा निर्णय मी सांगितलाय. आता पुढचं तुम्हाला ठरवायचं. अमेया, एक सांगते बाळा, मी आता तांब्यांची पत्नी आहे. तेव्हा ते जो निर्णय घेतील ना तो मला मान्य असेल. गायत्री, मी बाहेर जातोय. पण मी बाहेर तरी कशासाठी जातोय? आता आणखी कसला विचार करायचा? गायत्री, मी तुला मूल नाही देऊ शकलो, पण तू मला खूप सांभाळून घेतलंस. आता तुझ्यामुळे मला बाप होण्याचं सुख लाभतंय, तर मी करंटेपणा कशासाठी दाखवायचा? गायत्री, आता आपण नव्या आयुष्यात प्रवेश करतो आहोत. मग तुझ्या डोळ्यात अश्रू कशासाठी? तांबे, तांबे, तुमचे हे उपकार मी जन्मभर विसरणार नाही. आम्ही आजपासून आम्ही तुझे आई बाबा. मग आता निघायचं? ते आपण नंतर ठरवू. खरं सांगू, अरे आता हा आश्रम सोडायचं खूप कठीण आहे रे आमच्यासाठी. त्यापेक्षा आम्ही अधूनमधून येऊन राहू ना तुझ्याकडे. पण आई बाबा असताना एकटं राहणं. अरे त्याची काळजी तू करूच नको. आता तू कचाट्यात सापडलाच आहे तर. तांबे काकू, मी आत येऊ? कोण आहे ग? मी आरू. मी पहिल्यांदाच असा अभिनय केला ना, म्हणून थोडा गोंधळ. ठीक आहे ना, सुंठी वाजून खोकला गेला ना, झालं तर मग संपलं. खोकला जाणं महत्वाचं, नाहीतर त्या विभावरीताईंना विनाकारण आश्रम सोडावा लागला असता. जगात काय एक एक नीच माणसं भरलेली असतात. हो ना, प्रत्येकाच्या वाट्याला काही ना काही आहेच. बरं, तुमच्या समस्येवरती काही प्रगती झाली की नाही? प्रगती झाली ना, पण ती नवीन समस्यांची. सुधाकर म्हणाले तुमचा सल्ला घ्या म्हणून. माझा सल्ला? बरं, बोला. मुलगा सिव्हिल ड्रेस मधल्या एका इन्स्पेक्टरला घेऊन विमलकडे धमकवायला गेला होता. म्हणतो केस करू, इज्जत चव्हाट्यावर मांडू, तिच्या नातीलाही किडनॅप करू म्हणतात. मला तर आता वाटू लागलं हे नवं नातंच नको. नको तो जोडीदार आणि नको ते लग्न. बस झालं. दोघांचा त्रास संपवावा आणि लग्नाचा तो विचारच सोडून द्यावा. पराडकर, हे सगळं तुम्ही मनापासून बोलताय की कंटाळून, त्रासाला घाबरून बोलताय? अर्थातच कंटाळून. वाटतं उगाच या फंदात पडलो. पराडकर, हे बरोबर नाही. रणांगणात उतरून ऐन रणधुमाळीमध्ये असं पांढरं निशाण दाखवायचं? नो पराडकर, नो. पुरुषाला हे शोभा देत नाही. अहो, तुम्ही कोणाचं नुकसान करताय का की कोणाचा हक्क मारताय? पैसा तुमचा, इस्टेट तुमची, तिचा विनियोग कसा करायचा हे तुम्हीच ठरवायचंय. आणि एकदा का ठरवलं ना की मग ठाम राहायचं. धमकी देतायत ना? हो ना. आता तिच्या नातीचा यात काय संबंध? अहो, काय संबंध म्हणजे काय? आजी आपल्या नातीच्या भल्यासाठी तिचा निर्णय फिरवूही शकते, इतका गहिरा संबंध आहे. मग आता काय करायचं वडके? येत्या शुक्रवारी मुंबईला जायचं होतं. त्यांचा फोन होता. ते सगळे माझ्या ब्लॉकवर राहायला आले. पण मग किल्ली कशी आली त्यांच्याकडे? प्रत्येकाकडे किल्ली आहेच ना. मला तर आता तिथे जायचीच भीती वाटते. पराडकर, लग्नाची नोटीस कधी देताय? नोटीस देऊन टाका. काय तसा अवकाश आहे अजून? डोंट वरी पराडकर, येतो तुमच्या बरोबर. भेटूया तुमच्या मुलाला. ही मुलं एवढी मस्त बाल कशी हो?
येऊ का? हो हो हो, या या इन्स्पेक्टर साहेब, या या, बसा. अगदी वेळेवर आलात. वेळेवर वेळेवर माहित नाही, हा पण आठवणीने आलो. बोला, काय काम होतं? ते काम झालं. तो रत्नाकर आपल्या बायकोला म्हणजे आमच्या विभावरी ताईंना त्रास द्यायला आलेला आणि त्यांना आमच्या दुसऱ्या मालकांची फूस होती. अहो, जबरदस्तीने घुसू पाहत होता, पण तुम्ही आलात आणि सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. बेठ्या पळून गेला, पण एक काम झालं आणि दुसरं हजर. हे पराडकर हे आश्रमामध्ये नुकतेच आले, पण आश्रमातल्या कुटुंबातलेच एक आहेत. काका, एवढी प्रस्तावना कशाला? सरळ सांगा काम काय आहे ते. तुमचं व्हिजिटिंग कार्ड दिलं असतं तर नंतर सविस्तर कळवलं असतं. व्हिजिटिंग कार्ड देतोच, पण आत्ताच तुम्ही काय ते लिहून द्या. हे घ्या कार्ड. पराडकर घ्या. आणि बरं का पराडकर, आता तुमचं काम झालंच म्हणून समजा. मग काय इन्स्पेक्टर, तांबे बहिणी भेटल्या का? भेटल्या? अहो, नव्याने मिळाल्या. म्हणजे ते त्यात सांगतील तुम्हाला. घोरपडे स्पीकिंग. रे घोरपड्या, कॅप्टन ना तू? कुठला कॅप्टन रे? गोट्या खेळणारा कॅप्टन काय? कोण बोलताय? नंबर कोणाचा आहे हा? साल्या, कुठल्या बटालियनला होतास रे? कोण बोलतोय? कोण? हिम्मत असेल तर नाव सांगा. अरे घोरपड्या, वडके बोलतोय मी, आश्रमातून. अरे वडक्या, समोर आहे, कच्चा खाऊन टाकतो तुला. मी समोर तर येणारच आहे रे. अरे भोपाळून माणूस बोलवलाय घोरपड्या. भोपाळून?